नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. आणि आज आपण प्रथम खंडातील भाग 5 सुरू करीत आहोत. भाग 5चा विषय आहे बुद्ध आणि त्यांची पूर्वकाली. यामधील बुद्ध आणि वैदिक ऋषी या प्रकरणाचं आज आपण वाचन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्म, महिर्द्री, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय. वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. अघमर्षण, ब्रह्मण्यस्पती किंवा बृहस्पती, प्रजापती परमेष्ठी, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कोठे जाणार आहे. अघमर्षण म्हणतो की जग तपापासून म्हणजेच उष्णतेपासून निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यंत असा नियम सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र म्हणजे तमस उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला. दिवस व रात्र यांची अवस्था निर्माण केली. ब्रह्मण्यस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले. जे जे सत म्हणजेच अस्तित्वात असलेले, जे जे सत आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत म्हणजे अस्तित्वात नसलेले आहे, त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमश्रेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली. त्यांचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्यांच्या मते अस्तित्वात असलेले सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूंमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव त्याने दिले. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता.
त्याच्यामध्ये वायू हे मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गातच असते. दीर्घतमा याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याची बीजे होय. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घमत याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजेच परमेश्वर हे पहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासून होते. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ म्हणजेच बीज. या विश्वाच्या महान शक्तीतून इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व परलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजेच अग्नी. सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूलपदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच. विश्वकर्माचे मत असे होते की परमेश्वर हे चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहार करता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्व वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाही. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रांमध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्याच्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाच पडत होते, परंतु ते त्या सत्याप्रत पोहोचले नाहीत. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतेही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत. म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी अमान्य केले.
यापुढील प्रकरण आता मी वाचन करीत आहे. विषय आहे तत्ववेत्ता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मांडले. एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरे अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूंचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. पहिलं, कारणावरून कार्य ओळखणे. जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. दुसरं आहे कार्यावरून कारण ओळखणे. जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि तिसरं आहे साम्य. जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्यांचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्यांचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. परंतु आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी इतरही काही आधार दिलेले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विनय होऊ शकत नाही. वास्तवतः नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रियगोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू म्हणजेच व्यक्त आणि अनुत्क्रांत म्हणजेच अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रियगोचर विश्व बनलेले आहे. व्यक्त वस्तू हा अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत. नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाचे बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान
का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रियगोचर का होत नाही? याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्याची कारणे निराळे असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही, त्याप्रमाणे अव्यक्त वस्तूंचा सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रियगोचर होत नसतील, किंवा अतिशय दूर असल्यामुळे, अतिशय सानिध्य असल्यामुळे, अथवा तिसरीच एखादी वस्तू मध्येच असल्यामुळे, किंवा तत्सदृश पदार्थाशी झालेल्या संस्कारामुळे, किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व, किंवा निरीक्षकाचे अंधत्व, किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष, यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलाला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो? कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचीही मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सअवयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल म्हणतो की अणुउत्क्रांत वस्तूंच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. माणसाचे सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाराशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्यांच्या घटकांप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होतो, तेव्हा ते विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखांच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्वज्ञानातील सिद्धांत हे असे होते. सर्व तत्ववेत्यांपैकी कपिल मुनींच्या तत्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता. ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे, असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरले. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलाच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रकरणाचा भाग इथं समाप्त झालेला आहे आणि आता विश्लेषणाकडे वळते.
तत्पूर्वी आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. आपण आजचा भाग बघितला की आजच्या भागात वाचन केले की तथागत भगवान बुद्धांचा काळ हा वैदिक काळ होता. ते जेव्हा ज्ञानाच्या शोधात निघाले तेव्हा जे श्रेष्ठ वैदिक ऋषी होते त्यांच्या तत्वज्ञानाचा सर्वप्रथम त्यांनी अभ्यास केला. त्यात त्यांनी वेद आणि सांख्य तत्वज्ञान याचा विशेष अभ्यास केला. तेव्हा त्यांना समजले की वेद हे केवळ काल्पनिक देवतांच्या धावा करणाऱ्या प्रार्थना होऊन त्यांच्या पुढील समस्या होत्या की हे जग कोणी निर्माण केले किंवा ते कुठे जाणार, आणि यासाठी वेगवेगळ्या ऋषींनी आपापल्या केलेल्या काल्पनिक कल्पना होय. म्हणून भगवान बुद्धांना वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी वाटले, कारण त्यांना याच जन्मातील वास्तविकतेवर आधारित तत्वज्ञान हवे होते. वैदिक ऋषीमधील एका ऋषीच्या तत्वज्ञानातील एक तत्ववेत्ता तो म्हणजेच कपिल यांच्या तत्वज्ञानातील सर्व नाही परंतु काही निवडक गोष्टी होत्या की त्या त्यांनी मान्य केल्या. कपिल हे एक प्रभावशाली ऋषी होते त्यावेळेचे आणि सांख्य तत्वज्ञानाचे ते संपादक होते. सांख्य तत्वज्ञान म्हणजे तत्वावर आधारित ज्ञान. त्यांच्या तत्वज्ञानातील फक्त 3 गोष्टी तथागतांनी मान्य केल्या, ते म्हणजे सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे, आपला जो तर्क आहे तो वास्तविकतेवर आधारित पाहिजे. जसे की एखादी वस्तू निर्जीव वस्तू अचानक हालचाल सुरू झाली तर त्याबद्दल वेगवेगळ्या अंधश्रद्धावर आधारित कल्पना करीत बसण्यापेक्षा अचानक हवा सुरू झाल्यामुळे तिची हालचाल सुरू आहे हा पुरावा त्याला अनुरूप आहे. दुसरे असे की त्यावेळेचा सर्वांना कुतूहल वाटणारा प्रश्न म्हणजे हे विश्व कोणी निर्माण केले. देव अस्तित्वात आहे आणि अस्तित्वात होता आणि या विश्वाचा निर्माता कोणीतरी आहे, या विश्वाचा निर्माता देव आहे, या प्रश्नाचे उत्तर त्यावेळेसही कोणाला मिळालेले नव्हते. ज्यांनी त्यांचे उत्तर शोधले त्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा नव्हता, त्या केवळ काल्पनिक कल्पना होत्या. म्हणून त्यांनी हा सिद्धांत अमान्य केला. या उलट कपिलाकडून भगवान बुद्धाला एक महत्त्वाची गोष्ट मान्य त्यांनी केली, ती म्हणजेच या जगात दुःख आहे या गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला आणि आपल्या 4 आर्य सत्यांपैकी प्रथम स्थान याला दिले. अशा पद्धतीने त्यांनी कपिलाच्या काही गोष्टी मान्य केल्या आणि बाकीचा भाग अनावश्यक म्हणून सोडून दिला. तर बंधू आणि भगिनींनो, आजचं विश्लेषण मी इथंच थांबवते. आपणास जर हा ऑडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.